कवितेचं शीर्षक आहे स्त्री स्वातंत्र्य. आज 21वे युग आहे. आज 21वे युग आहे, तरी स्त्रीवर बंधने का? आज 21वे युग आहे, तरी स्त्रीवर बंधने का? सुटला अंधकार तरीही विचार तेच जुने का? हातामध्ये शिक्षण तिच्या पण मनगटी बेड्या रे. हक्कासाठी लढताना आजही ती एकटी का रे? काम तिचे आणि हक्क पुरुषांचे, काम तिचे आणि हक्क पुरुषांचे, ही चूक कोण सुधारणार? चूल मूल म्हणता मग तिच्या इच्छेचा विचार कोण करणार? तिने उंबरठा ओलांडला की चौकशा आणि कुजबुज. बरोबर आहे ना? तिने उंबरठा ओलांडला की चौकशा आणि कुजबुज. अन्यायाला वाचा फोडताना साधतील का तिच्याशी हितगुज? देवीला पूजता पण घरात तीच उपेक्षित. देवीला पूजता पण घरात तीच उपेक्षित. सन्मानाच्या नावाखाली नजर तिच्यावर संशयित. शिक्षण हवं पण तिचं स्वातंत्र्य नको. शिक्षण हवं पण तिचं स्वातंत्र्य नको. हे नवं तंत्र कसं खऱ्या अर्थानं मिळेल का हो तिला कधी मुक्तीचं तंत्र? तिच्या खांद्यावर सगळं जग. तिच्या खांद्यावर म्हणतात ना स्त्रीला, तिच्या खांद्यावर सगळं जग पण तिला आधार नाही. तिच्या खांद्यावर सगळं जग पण तिला आधार नाही. तिच्या कष्टानं घर उजळे तरी तिचा गौरव नाही. तिच्या हसण्यानं जग सजलं. तिच्या हसण्यानं जग सजलं तरी अश्रू तिचे गुपित. आणि तिच्या सामर्थ्याचा विचार आणि तिच्या सामर्थ्याचा विसर हा मानवतेचा अपमान निश्चित. आणि म्हणूनच म्हणते स्वातंत्र्य तिचं शब्दात नको. स्वातंत्र्य तिचं शब्दात नको. भावांनो कृतीत दिसावं. स्वातंत्र्य तिचं शब्दात नको, तर उपस्थित सर्व भावांना विनंती की आपल्या कृतीत दिसावं. तिला बंधन नव्हे विश्वासाचं छत्र लाभावं. ती अर्धांगिनी नव्हे. आणि म्हणून मी शेवटी म्हणते की ती अर्धांगिनी नव्हे, ती पूर्ण व्यक्तिमत्व आहे. ती अर्धांगिनी नव्हे, ती पूर्ण व्यक्तिमत्व आहे. तिच्या मुक्त श्वासांनीच खरं युग फुलेल. हे सत्य आहे, हे सत्य आहे, हे सत्य आहे. धन्यवाद.